रवींद्र चव्हाण लवकरच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या 1 जुलैला मुंबईत अधिकृत निवड करून घोषणा होणार असल्याची माहिती। महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती। त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातला, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते। त्रिभाषा धोरणाविरोधातील ठाकरे बंधूंच्या मोर्चावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील, वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ज्युनियर ठाकरेंचं सूचक विधान। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं सूचक विधान। याच कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंचं हस्तांदोलन। राजकीय मतभेद असतात पण मनभेद नाहीत, देशपांडेंचं स्पष्टीकरण। पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक धोरण तयार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार। कुल्लू कांगडामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पंजाब हरियाणासह हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा अलर्ट। अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार। वारी संदर्भातल्या बातम्या आपण सुरुवातीला बघूया। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बेलवाडी इथं आज संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचं लक्ष बेलवाडीकडे लागून राहील, कारण जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात सुरू झालेलं आहे। इंदापूर तालुक्यातील सणसर इथला मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांची पालखी बेलवाडी इथं दाखल झाली। लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होते तो क्षण म्हणजेच बेलवाडी इथला अश्वांचा गोल रिंगण सोहळा। हा रिंगण सोहळा पाहण्याकरता परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केलेली आहे। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकोबा असा जयघोष संपूर्ण आसमंतामध्ये दुमदुमतो आहे। बेलवाडीमध्ये पहिलं गोल रिंगण, हजारोंची गर्दी, अश्वांचं हे गोल रिंगण आहे। तुकोबांची पालखी बेलवाडीमध्ये दाखल झालेली आहे। तुकोबांच्या पालखीसोबत देहूतून प्रवास केला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी। त्याही या पालखीसोबत मजल दरमजल करत बेलवाडीमध्ये पोचलेले आहेत आणि पुढे त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील। आणि हा सगळा जो सोहळा आहे वारीचा, विहंगम अप्रतिम असा नयनरम्य असा हा जो सोहळा आहे, यातले प्रत्येक क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण थेट बोलूया, आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी। प्रियंका, बेलवाडीमध्ये तूही आहेस आणि अश्वांचा गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे, काय सांगशील, काय वातावरण आहे? रामकृष्ण हरी माऊली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि पालखी इथे बेलवाडीमध्ये आलेले आहे। इंदापूरमधील हे एक छोटंसं गाव आहे बेलवाडी। इथे मानांच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण पार पडतंय आणि तुम्ही बघू शकता लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भाविक भक्त हे इंदापूर तालुक्यातील या बेलवाडी गावामध्ये आलेले आहेत आणि रिंगण आत्ताच सुरू झालेलं आहे। त्या रिंगणामध्ये मेंढ्यांनी देखील रिंगण घातलंय, त्याचबरोबर विणेकरांनी देखील रिंगण घातलंय, त्याचबरोबर ह्या तुळशी वृंदावन आणि हंडा घेतलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील रिंगण घातलेलं आहे। अगदी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि मुखी अभंगाची वाणी घेऊन गेल्या 10 दिवसांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी हे वैष्णव पायी निघालेले आहेत आणि याच वैष्णवांना अश्वांचं पहिलं गोल रिंगण पाहण्याची ओढ लागली होती। तर सुरुवातीला पालखीमध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली मेंढ्यांची, त्यानंतर झेंडेकरी आले, त्यानंतर हंडा तुळस घेतलेल्या या महिला यांनी देखील रिंगण घातलेलं आहे
तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलेवाडी हे एक छोटंसं गाव आहे ज्यामध्ये राज्यातील लाखो भाविकांचं लक्ष लागलंय, कारण की मानाच्या अश्वाचं पहिलं गोल्ड रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात इथे पार पडतंय। इंदापूर तालुक्यात काल संसार इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता, त्यानंतर तो आटोपून आता पालखी बेलेवाडी येथे दाखल झाली आहे काही वेळापूर्वीच। लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून फक्त एकाच गोष्टीची वाट बघतायत सुवर्णा, की पहिलं जे मानाच्या अश्वाचं गोल्ड रिंगण आहे ते कधी बघायला मिळणार। आणि आज तो दिवस आलेला आहे। आज महाराष्ट्रातील देखील आपले लाखो जे दर्शक आहेत न्यूज 18 लोकमतचे, त्यांना देखील आपण घरी बसल्या हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं हे गोल्ड रिंगण पार पडतंय, कशा पद्धतीनं हे झेंडेकरी पूर्ण रिंगण घालतात, त्यानंतर विणेकरी देखील रिंगण घालतात, त्याचबरोबर टाळकरी, मृदुंग वादक आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या, हंडा घेतलेल्या या महिला देखील रिंगण घालतात। पण याच रिंगणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काही पोलीस अधिकारी देखील या रिंगणात पळतात, या रिंगणामध्ये सहभाग घेतात। म्हणजेच व्यवस्थेबरोबरच नागरिकांची काळजी घेण्याबरोबरच पोलीस अधिकारी देखील या वारीमध्ये सहभाग घेतात, वारीचा आनंद घेतात। तर बैलवाडीमध्ये हे रिंगण पार पडतंय। माझ्यासोबत काही महिला देखील आहेत तुळशी वृंदावन घेऊन आणि हंडा घेऊन, त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। माऊली, काय सांगाल तुम्ही? मगाशी म्हटलं मला बोलायचंय। माझं नाव हरिबाई बालासाहेब उबाळे, मी राहणार अंबाजोगाई, तालुका सिंगाव माझं गाव। आम्ही खूप वर्ष म्हणजे 43वी वारी माझी पायदिंडीची होती। या माऊली खूप आनंद घेत आहे, आम्ही खूप आनंद घेत आहे। एवढा आनंद घेतात की असं आम्हाला वाटतं की आमचं माहेरघर आहे, त्या माहेरातून बाहेर जाऊ नये, आमच्या कपाळाला खूप हात विसरावं, आम्हाला हेच आशीर्वाद मागणे। साधू संतांनी आमच्या पाठीशी उभं राहणे एवढं राहणार ना साधू संत हा. तुमच्या पाठीशी उभं हो. राहणार ना। 120 नंबर महादेव महाराज वराडे त्यांच्या हात असती मी खूप खूप आनंद उठलाय आणि आम्हाला फक्त आमच्या कोकाला आशीर्वाद मागणे एवढंच आमचं बस। रडू नका मावशी, एकदम छान दिंडी करणार तुम्ही, एकदम मस्त। माझ्यासोबत अनेक माऊली आहेत, जरा मावशी भावनिक झाल्यात। माऊली, काय सांगणार, कसं वाटतंय आज तुम्ही तुळशी वृंदावन घेऊन रिंगणात सहभाग घेतला? चांगलं वाटतं. काय बोलणार मावशी? मला तर आज आमच्या आईची आठवण येते। आमची आई दरवर्षी मुलाखत देते सुभद्रा बाबूराव भोसले टीव्हीला, पण आज ती नसल्यामुळं रिंगण जरा फिक्कं वाटते मला, ती मुलाखत देते। आता ही वारी सुद्धा आमच्या सासू सासऱ्यांनी केली 12 वर्षे, त्याच्यावर आता आम्हाला झाले 25 वर्षे आमच्या मालकाने केली। आता माझे दीर, माझ्या जावा, मी आता 4-5 वर्षे झाले, आम्ही पूर्ण कुटुंब वारीत आहे आता आमचं घरी आमच्या मालक। तर बेलेवाडीमध्ये उपस्थित आहोत आपण आणि बेलेवाडीमध्ये या माऊलींशी आपण बोललो। या माऊली भावनिक झाल्या आहेत, त्यांचा जो क्षणाची त्या वाट बघत होत्या वारीमध्ये येण्याची, सहभागी होण्याची आणि या भक्ती रसात न्हावून निघण्याची, ती सगळी गोष्ट आज पूर्ण झालेली आहे। त्यांच्या डोळ्यांनी हा स्वर्गीय सोहळा ते पाहतात। पडता बंगल लाजली गे माया आता कोणाव वाळो, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो, वाळून गेले माय सख्या माझा रे, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज नरणारे, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज नरणारे, वाळून गेले माय सारंगधरा, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज परिवारा, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज परिवारा, वाळून गेले माय गेले द्वारके, जिकडे पावे तिकडे चतुर्भुजा सारिके, जिकडं पावे तिकडे चतुर्भुजा सारिके। कशा पद्धतीने आपण पाहिलं की या माऊली या रिंगणात सहभागी झालेल्या आहेत। विशेष करून एवढा मोठा पाण्याचा हंडा घेऊन या माऊली रस्त्याने चालतात आणि आता रिंगणात सुद्धा त्या हंडा घेऊन पळालेल्या आहेत। बीड जिल्ह्यातल्या आहेत या माऊली आणि अभंग माऊलींना देखील अभंग गायचा आहे। तिथे महिला अतिशय उत्साही वारकरी तुम्हाला दिसणार आहेत। पूर्ण वारीमध्ये जो महिला वारकऱ्यांचा उत्साह आहे
तो कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मी देहूपासून बघतेय. तर आता रिंगण सुरू झालेलं आहे. तर रिंगणाचं दृश्य आपण पाहूयात. गेल्या अनेक दिवसांपासून या रिंगणाची सगळे वैष्णव वाट बघत होते. ते रिंगण आता सुरू झालेलं आहे. मानाचे अश्व या रिंगणात प्रदक्षिणा घालतायत आणि तेच रिंगण आपण आता स्क्रीनवर पाहतोय. सुवर्णा, अगदी प्रियंका, अशा सोबत राहा. आपणही तुझ्या टाळ माध्यमातून दृश्य टाळ दाखवतो. मृदुंगाच्या गजरामध्ये आणि अभंगाची वाणी घेऊन हा रिंगण सोहळा पार पडतोय. वैष्णवांना ज्या क्षणाची वाट होती तो क्षण आता आलेला आहे. तुम्ही बघू शकता ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय आणि याच परिसरामध्ये पहिलं मानाच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण पार पडतंय. त्याच रिंगणामध्ये आता अनेक महिला दिसून येत आहेत ज्या डोक्यावर हंडा घेऊन थांबलेल्या आहेत. त्याचबरोबर मानाचे अश्व आता रिंगण घालतात. मानाच्या अश्वांच्या पहिल्या गोल रिंगणाची दृश्य आपण पाहतोय. हे मानाचे अश्व रिंगणाला सुरुवात झालेली आहे. मानाचे अश्व आता रिंगण घालतायत. याच रिंगणासाठी वैष्णव गेल्या कित्येक दिवसांपासून वाट बघत होते आणि शेवटी हा क्षण आलेला आहे. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तुम्ही बघू शकता परिसरात भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केलेली आहे. यामध्ये वारकरी तर आहेतच, पण इतरही जे सेवेकरी आहेत, आजूबाजूच्या गावातले देखील लोक आहेत, मोठ्या संख्येने हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी येथे जमलेले आहेत. तर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण बघू शकता मुखी अभंगाची वाणी घेऊन हा रिंगण सोहळा पार पडतोय. तर वैष्णवांसाठी अतिशय महत्त्वाचा रिंगण सोहळा, पहिलंच मानाचं रिंगण पार पडतंय. अश्वांचं देखील रिंगण सुरू झालेलं आहे. मानाचे अश्व या रिंगणात सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर पताका घेऊन थांबलेले, तुळशी वृंदावन घेऊन थांबलेल्या महिला या सगळ्या आता या रिंगणात सहभागी झालेल्या आहेत. मोठ्या संख्येने इथे पावली देखील खेळल्या जाते. आता पावली खेळायला सुरुवात होईल. सगळेच जे वारकरी आहेत ते पावली खेळायला सुरू करतील आणि या रिंगणाचा सगळ्यात महत्त्वाचं हे आकर्षण म्हणजे सगळेच वारकरी यामध्ये सहभागी होतात आणि डोक्यावर अंडा घेऊन या माऊली आता पावलं खेळणार आहेत. ज्ञानोबा माऊलीचा गजर सुरू आहे. मानाच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण पार पडतंय. आत्ताच मानाचे अश्व या रिंगण सोहळ्यामध्ये धावले. एक अशी प्रथा परंपरा आहे की मानाचे अश्व या रिंगण सोहळ्यामध्ये धावले की त्याची जी माती आहे, त्यांच्या खुरांची जी माती आहे ती डोक्याला लावायची. बघा आता तेच सुरू आहे. सगळ्या माऊली जातात आणि ती माती घेऊन आपल्या कपाळी भाळी लावतात. विठ्ठलाचंच दर्शन जणू या माध्यमातून या माऊलींना होतं, अशी एक भाबडी कल्पना आहे.